जेएमओल एप्लिकेशन मधील मेजरमेंट्स एंड लेबलिंग वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. यात शिकणार आहोत कार्बोक्सिलिक एसिड आणि नायट्रोअल्काने चे मॉडेल्स तयार करणे, सिंबल आणि नंबर सहित अणूंना लेबल देणे, बॉन्ड लेंग्थ्स, बॉन्ड एंगल्स आणि डायहेड्रल एंगल्स मापणे. हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जेएमओल एप्लिकेशन मध्ये आण्विक मॉडेल्स कसे तयार आणि एडिट करणे नसल्यास संबंधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1204, जेएमओल वर्जन 1222, जावा वर्जन 7. ह्या पद्धतीच्या माध्यमातून हे एनिमेशन वापरून कार्बोक्सिल गट कसे बनवले जाते. उदाहरणार्थ आपण इथेनॉइक एसिड चे मॉडेल तयार करूया, जे सर्वसाधारणपणे एसिटिक एसिड म्हणून ओळखले जाते. आपण इथेनच्या मॉडेलने सुरुवात करू. आपल्याला मिथाइल गटांमधून एकाला कार्बोक्सिल गटामध्ये रूपांतर करावे लागेल. त्याच कार्बन अणूशी जोडलेले दोन हायड्रोजन्स हायड्रॉक्सी गटाशी बदलणे, एक ऑक्सिजन आणि कार्बनशी जोडलेले हायड्रोजन्स खोडणे, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड डबल बॉन्ड मध्ये रूपांतरित करणे. मिथाइल गट कार्बोक्सिल गटात रूपांतर केला जातो. लक्ष द्या की इथेन हा इथेनॉइक एसिड शी बदलला आहे. आपण वरील पद्धतींचे अनुसरण करून जेएमओल एप्लिकेशन मध्ये इथेनॉइक एसिड चे मॉडेल तयार करूया. जेएमओल पॅनेल वर इथेन चे मॉडेल आहे. आता मिथाइल गट कार्बोक्सिल गटाशी बदलू. मॉडेल किट मेनू मधून ऑक्सिजन निवडा. त्याच कार्बन अणूशी जुडलेल्या हायड्रोजन्स वर क्लिक करा. आता मॉडेल किट मेनू मधील डिलीट एटॉम पर्याय तपासू. ऑक्सिजनशी जोडलेल्या हायड्रोजन डिलीट करा आणि कार्बनला जुडलेल्या हायड्रोजन देखील डिलीट करा. नंतर कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यातील एक डबल बॉन्ड पाहूया. अतः मॉडेल किट मेनू मधील डबल पर्याय तपासा. कार्बन आणि ऑक्सिजनला जोडणाऱ्या बॉन्डवर क्लिक करा. आपल्याकडे स्क्रीनवर एसिटिक एसिड चे मॉडेल आहे. स्ट्रक्चर अनुकूल करण्यासाठी एनर्जी मिनिमायझेशन करा. नायट्रो गट तयार करण्यासाठी आपण तशाच पद्धतीचे अनुसरण करू. इथे इथेन मॉडेल सह जेएमओल पॅनेल आहे. आता हे रेणू नायट्रो इथेन मध्ये बदलू. मॉडेल किट मेनू वर क्लिक करा आणि नायट्रोजनला लागून तपासा. इथेन रेणूमधील हायड्रोजन अणूवर क्लिक करा. नायट्रोजन अणू निळा गोल म्हणून दिसतो. पुढे आपण नायट्रोजनशी जोडलेले दोन हायड्रोजन्स हायड्रॉक्सी गटाशी बदलूया. मॉडेल किट मेनू वर क्लिक करा आणि ऑक्सिजनला लागून तपासा. नंतर नायट्रोजनशी जोडलेल्या हायड्रोजन्स वर क्लिक करा. ऑक्सिजन अणूशी जोडलेल्या हायड्रोजन्स डिलीट करा. मॉडेल किट मेनू उघडा आणि डिलीट एटॉम ला लागून तपासा. ऑक्सिजन अणूशी जोडलेल्या हायड्रोजन वर क्लिक करा. आता आपण नायट्रोजन आणि ऑक्सिजन अणू यांच्यात डबल बॉन्ड समाविष्ट करूया. मॉडेल किट मेनू मधील डबल पर्याय तपासू. नायट्रोजन आणि ऑक्सिजन अणूला जोडणाऱ्या बॉन्ड वर क्लिक करा. ह्या पॅनेल वर नायट्रो इथेन चे मॉडेल आहे. असाइनमेंट म्हणून 1-ब्युटानोइक एसिड आणि इथाइल एसिटेट चे मॉडेल्स तयार करणे, एनर्जी मिनिमायझेशन करून स्ट्रक्चर अनुकूल बनविणे आणि इमेज सेव्ह करणे. तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे. जेएमओल पॅनेल वर परत जाऊया. हे स्क्रीनवरील 1-ब्युटानोइक एसिड चे मॉडेल आहे. मॉडेल मध्ये अणूंना लेबल करणे शिकू. एलिमेंट आणि नंबरच्या संबंधित आपण हे सिंबल सहित करू. डिस्प्ले मेन्यू उघडा आणि खाली स्क्रोल करून लेबल निवडा. एलिमेंटशी संबंधित सिंबल सहित सर्व अणूंना लेबल करण्यासाठी सिंबल पर्याय निवडा. नेम पर्याय सिंबल आणि नंबर दोन्ही देईल. नंबर पर्याय फक्त अणुक्रमांक देईल. नन पर्याय वापरून मॉडेलमधून लेबल्स खोडून टाकू शकतो. वरील सर्व बदल करण्यासाठी आपण पॉपअप मेनूचा देखील वापर करू शकतो. पॉपअप मेनू उघडण्यासाठी पॅनेलवर राईट क्लिक करा आणि विविध पर्याय तपासा. रेणूमधील कोणत्याही दोन अणूंमधील अंतर मोजण्यासाठी
टूल्स मेनू वापरून मापू शकतो. मोजण्याआधी मॉडेल किट मेनू उघडा आणि मिनिमाइझ वर क्लिक करा. आता एनर्जी मिनिमायझेशन झाले आणि मॉडेल सर्वात स्थिर कन्फॉर्मेशन मध्ये आहे. आता टूल्स मेनू वर क्लिक करा आणि डिस्टन्स युनिट्स निवडा. गरजेप्रमाणे सब मेनू मधून पर्याय निवडा. उदाहरणार्थ मी अँगस्ट्रॉम निवडेन. तर जे मी मापले होते ते बॉण्ड लेंग्थ्स अँगस्ट्रॉम युनिट्स मध्ये असेल. रोटेट मॉलिक्युल आयकॉन वर क्लिक करून कर्सर पॅनेल वर आणा. मी 9 आणि 4 अणू यामधील अंतर मोजेन. प्रथम सुरुवातीच्या अणूवर डबल क्लिक करा ज्याचे अणू नंबर 9 आहे. मापन निश्चित करण्यासाठी शेवटच्या अणूवर डबल क्लिक करा ज्याचा अणू क्रमांक आहे 4. आता स्क्रीनवर बॉण्ड लेंग्थ दाखवली जात आहे. बॉण्ड लेंग्थ्सची काही अधिक मोजमापन करूयात. कार्बन आणि ऑक्सिजनच्या डबल बॉण्ड मधील बॉण्ड लेंग्थची मोजणी करू. तर आता अणू नंबर 5 वर डबल क्लिक करा आणि कर्सर अणू नंबर 7 वर आणून त्यावर डबल क्लिक करा. त्याचप्रमाणे कार्बन आणि ऑक्सिजन सिंगल बॉन्डचे अंतर मोजू. अतः अणू नंबर 5 वर डबल क्लिक करा आणि कर्सर अणू नंबर 6 पर्यंत आणून त्यावर डबल क्लिक करा. आपण पाहू शकतो की पॅनेलवरील सर्व बॉण्ड लेंग्थ्स दर्शित आहेत. आपण मॉडेलमधील बॉण्ड एंगल्स आणि डायहेड्रल एंगल्स चे मोजमापन देखील करू शकतो. उदाहरणार्थ आपण अणूंची 9, 4 आणि 1 यांच्यातील बॉण्ड एंगलचे मोजमापन करू. अणू नंबर 9 वर डबल क्लिक करून नंतर अणू नंबर 4 वर क्लिक करा. एंगलचे मापन निश्चित करण्यासाठी अणू नंबर 1 वर डबल क्लिक करा. आपण पाहू शकतो की बॉण्ड एंगल्स स्क्रीनवर प्रदर्शित झाले आहे. अणू 1, 5 आणि 6 यांच्यातील इतर बॉण्ड एंगलचे मोजमापन करू. अणू नंबर 1 वर डबल क्लिक करा. अणू नंबर 5 वर क्लिक करा आणि शेवटी अणू नंबर 6 वर डबल क्लिक करा. टॉर्शनल किंवा डायहेड्रल एंगलच्या मोजणीमध्ये 4 अणूंचा समावेश होतो. तर आपण अणू 8, 4, 1 आणि 2 निवडूया. डायहेड्रल एंगलचे मोजमाप करण्यासाठी प्रथम अणू नंबर 8 वर डबल क्लिक करा. अणू नंबर 4 वर क्लिक करून नंतर अणू नंबर 1 वर क्लिक करा. शेवटी डायहेड्रल एंगल मापन निश्चित करण्यासाठी अणू नंबर 2 वर डबल क्लिक करा. आपण पाहू शकतो डायहेड्रल एंगल्सचे मापन स्क्रीनवर प्रदर्शित झाले आहे. सर्व मोजमापांचे मूल्य एका टॅब्युलर फॉर्म मध्ये पाहता येतात. टूलबार मध्ये क्लिक एटॉम टू मेजर डिस्टन्सेस आयकॉन वर क्लिक करा. पॅनेलवर मेजरमेंट्स डायलॉग बॉक्स उघडतो. आतापर्यंत केलेले सर्व मोजमापांची सूची ह्यात आहे. आता आपण इमेज सेव्ह करू शकतो आणि ऍप्लिकेशन एक्झिट करू. थोडक्यात या पाठात शिकलो कार्बोक्सिलिक ऍसिड आणि नायट्रोअल्केनचे मॉडेल्स तयार करणे. एलिमेंटच्या सिम्बॉलसह मॉडेलमध्ये अणूला लेबल आणि नंबर देणे. बॉण्ड लेंग्थ्स, बॉण्ड एंगल्स आणि डायहेड्रल एंगल्स मापणे. असाइनमेंटसाठी सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्डसह रेणूंचे मॉडेल्स तयार करणे. कार्बन अणूंमधील बॉण्ड लेंग्थ्स मापणे आणि त्यांची तुलना करणे. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू अ टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.